सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे 7 जुलै पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 6 ऑगस्ट 2026 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। आणि सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणत्याही पेपर नाही, कोणत्याही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये सिलेक्शन होणार आहे। 100 मार्काचं फिजिकल आहे यामध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना, आणि बोनस मार्क्स पण तुम्हाला या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये जे पेपर नाही तर डायरेक्ट आपलं ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये सिलेक्शन झालं, वर्दी सुद्धा तुम्हाला खाकी भेटणार आणि ड्युटी कुठे करावं लागणार आहे, जे काही शासकीय कार्यालय, जे काही निमशासकीय कार्यालय, धरण आहे, बांध आहे, डॅम आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही या ठिकाणी पाटबंधारे विभाग आहे, जे काही सरकारी दवाखाने, जे काही महानगरपालिका आहे, जे जे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला नोकरी करावं लागणार आहे। 8 घंटेची ड्युटी आहे, एक लक्षात ठेवा। आणि एकदम शाई ड्युटी आहे आणि वर्दी सुद्धा खाकी आहे, तर तेवढा काही रुबाब आपला या ठिकाणी वाढतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता बाकीच्या जिल्ह्यांची ही भरती कोणत्या जिल्ह्यासाठी निघाली हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळ भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागणार आहे। आणि उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, संपूर्ण माहिती, निवड प्रक्रिया, पगार, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, जाहिरात वगैरे सर्व काही शॉर्टली तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल माहिती सांगणार। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते, एक लक्षात ठेवा। महिला उमेदवार, पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये जर आपण पाहिलं, वयोमर्यादाचे ठेवण्यात आल्या 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये आहे। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। ठीक आहे, तर एवढं काही वयोमर्यादा आहे। आणि यामध्ये जे कोणत्याही पेपर नाही, कोणत्याही मुलाखत नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, ग्राउंडच्या बेसवर। तर याच्या अगोदरपासून मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे। तर मी तुम्हाला इथून 3-4 महिन्यापासून सांगत आलो आहे की येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याची सुरक्षा रक्षक मंडळ भरती निघणार आहे। तर याच्या अगोदर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याची सुद्धा भरती निघायच्या अगोदरपासून तुम्हाला सांगून राहिलो। आणि आणखीन सुद्धा 2 जिल्ह्याची सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे। तर शॉर्टली जाहिरात दाखवून देतो स्क्रीनवर, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। जाहीर सूचना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा चंद्रपूर व गडचिरोली समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात, म्हणजे जागा या ठिकाणी भरायच्या म्हणते चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुरक्षा रक्षकांच्या। जाहिरात चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करायचा आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय, त्याचबरोबर या ठिकाणी वेबसाईट त्या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी उमेदवारांनी पात्रतेच्या अटी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर दिनांक 7 जुलै 2026 ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म भरायचा, हे तारीख या ठिकाणी त्यांनी दिली आहे। ही शॉर्टली जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती या ठिकाणी निघाली आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची। आणि बाकीच्या जिल्ह्यांची कधी निघणार आहे ते पण तुम्हाला पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आपण या ठिकाणी निवड प्रक्रिया जर पाहिलं, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी जे उंची लागते 155 सेंटीमीटर लागते। छाती यामध्ये 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर यामध्ये पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50
किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरत असलं पाहिजे। 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये उंची लागते। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 100 मार्काचा ग्राउंड आहे, 800 मीटर रनिंग आहे, यामध्ये 40 मार्कासाठी गोळा फेक आहे, 30 मार्कासाठी आणि 100 मीटर आहे 30 मार्कासाठी। अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड महिला उमेदवारांचा होणार आहे। तर पहा 800 मीटर रनिंग महिला उमेदवार 2 मिनिट 50 सेकंड घेते, त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क, 3 मिनिट 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क, 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क, 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क आणि 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क, 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क आणि 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर 100 मीटर यामध्ये आहे। 100 मीटर महिला उमेदवारांसाठी बघा 14 सेकंड त्यापेक्षा कमी जर तुम्ही आले तर तुम्हाला 30 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। आणि त्याचबरोबर गोळा फेक आहे महिला उमेदवारांसाठी 6 मीटरपेक्षा जर तुम्ही जास्त गोळा फेकला 30 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी, आणि जसजसा कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे महिला उमेदवारांचा ग्राउंड आहे। पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आपण पाहिलं तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 40 मार्कासाठी गोळा फेक आहे, 30 मार्कासाठी 100 मीटर आहे 30 मार्कासाठी। अशा प्रकारे 100 पैकी मेरिट लागणार आहे कॅटेगरी वाईज। पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क आणि 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क आणि 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। त्याचबरोबर 100 मीटर यामध्ये तुम्ही 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी जर आले 30 मार्क भेटणार आहे। जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। आणि त्याचबरोबर गोळा फेक आहे पुरुष उमेदवारांना 7.260 ग्रामचा हा गोळा आहे। तर तुम्ही 8.5 मीटरपेक्षा जर गोळा फेकला तर तुम्हाला पैकीच्या पैकी 30 मार्क भेटणार आहे। जसजसा कमी फेकसान तसतसे तुम्हाला गोळा फेकमध्ये कमी मार्क्स भेटणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीचा या ठिकाणी ग्राउंड आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये बोनस मार्क्स पण या ठिकाणी वाढणार आहे। बोनस मार्क्स पण या ठिकाणी आपल्याला वाढणार आहेत। तुम्ही म्हणसाल की कसे काय बोनस मार्क्स वाढणार आहे, तर यामध्ये जे बोनस मार्क्स आपले वाढणार आहे, तुमचा जर NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क तुम्हाला बोनस भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे। आणि NCC C सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल तर 6 मार्क आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुमच्याजवळ MSc AT जर झाली असेल तर तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी बोनस भेटणार आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं तुम्हाला बोनस मार्क्स पण या ठिकाणी भेटते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर सुरक्षा रक्षक मंडळची भरती आमच्या जिल्ह्यामध्ये कधी निघणार आहे। तर बा मी तुम्हाला सांगून देतो अजूनही तुमच्याजवळ टाईम आहे, आतापासून तयारीमध्ये लागा, कारण की सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघत आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं 8 घंटे ड्युटी करायला लागते, धरण झालं, बांध झालं, डॅम झालं, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, दवाखाने अशा ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। तर आता बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधी निघणार आहे, तर ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याची सुरक्षा रक्षक मंडळची भरती पाहायला भेटणार आहे। अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्याची पण भरती पाहायला भेटू शकते, रायगडची पण पाहायला भेटू शकते। म्हणजे महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला भरती पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे तयारी चालू ठेवा, आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दाडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय